तर सलोनीच्या लग्नासाठी इकडून भैया आणि दीदी आलेच होते. सो लग्न झाल्यानंतर आम्ही तिथून डायरेक्टली आमच्या गावाकडे आलो आहे, तर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीला. आणि तिकडचीच खूप काही मज्जा मस्ती या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आणि त्याचबरोबर मी माझ्या मामाच्या गावी माझ्या आजीला पण भेटायला गेले होते. सो तिकडच्या पण काही आठवणी याच्यामध्ये आहेत. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्यासोबत ना एक स्कॅम झाला आहे. मी आत्ता आंघोळीला गेली होती सकाळी सकाळी आणि केस धुवायचे होते. सो माझ्या हातातल्या ज्या अंगठ्या आहेत त्याच्यावरती मोस्ट ऑफ छोटे छोटे डायमंड वगैरे आहेत आणि स्ट्रक्चर थोडं किचकट आहे आणि त्यामुळे ते केसात अडकतं. म्हणून मी हातातल्या सगळ्या अंगठ्या काढून ठेवल्या होत्या बाथरूममध्ये. आणि मी बाहेर आले आणि थोड्या वेळाने बघते तर अंगठ्यात सापडत नाही आहेत. आता कुणीतरी घरात लपवलं पण कोणीच मान्य करत नाही आहे. मला तर रडायला येते यार, कारण थोडी कन्फ्यूज अशी पण आहे की बाथरूममध्ये गेली तर नसेल आणि कुणी घेतले ते सांगत पण नाही आहेत. इकडे पप्पा आणि भैया झाडावरचे आंबे काढायला लागलेत. द्या खाली, द्या की आंबा. थोडा इथे ये. ही बघा, ही चोरटी आहे. मगाशी बस त्या कोणी घेतलेत माझ्या अंगठ्या कोणी घेतलेत लाजिकलेस पर्सन. तुझ्या अंगठ्यात तेवढं काय आहे तेव्हा सांभाळून ठेवल्या 2-3 लाखाचा माल. 2-3 तास माझं 2-3 लाखाचं मालावरती मन असतं. 25-30 लाख असतं तर घेतलं असतं. क्लासचा फीस पण निघत नाही सगळं विकून भागव म्हणलं तर. एवढा वेळ मला स्वतःहून आत्ता फायनली सांगते तिच्याकडे अंगठ्यात. मला रडायचीच राहिली होती. बाकी मी फक्त एवढा वेळ शोधतीये सगळ्यांना विचारते. सगळेच म्हणतात नाही नाही नाही. माझ्यानंतर भैया आंघोळीला गेलेला, तो पण म्हणतोय नाही. आणि मला एकच टेन्शन की बाथरूममध्ये गेल्या का अंगठ्या. एक नंबरची चोरटी आहे खरोखर. आणि बघा तिची पाणी पिण्याची पद्धत. तुला मला नारळ पाणी पिते. बघा हे पण चोरलं माझं. कसं मारतोय बघ फक्त. जाऊ फोड काढत असते घरी भेटलं रे त्यामुळं. तोंड बघितलंस का? 4दा मला मारलं बोचकारलं तेव्हा एकदा हाणल्यानंतर घेतलं. राणी बन के रखा था मेरे को घर पे. नोकरांनी बनली. माझं सोनं झोपलंय. सारखं जात का बाहेर. Day 2 in our home like this. दिवसभर आमची नुसती मस्तीच चालू होती आणि म्हटलं आलोय तर नुसतं घरातच टाईम घालवायला नको. तर आत्ता आम्ही निघालोय आमच्या आजीकडे म्हणजेच मामाच्या गावाला. सो आत्ता निघालो तर आम्ही शिरढोणला. आणि नेहमीच निघायला आम्हाला वेळ होतो त्यामुळे संध्याकाळी पोहोचायला परत लेट होतो. तर आता वाजलेत 4 आणि आत्ता आम्ही निघालो. इथून एक 20-25 किलोमीटरवरती गाव आहे आजीचं आणि तिकडून लगेच संध्याकाळी परत रिटर्न पण यायचं आहे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? चूप. बघा कसं लाडात येतोय. नो, मी आता कपडे नवीन घातलेत. नको येऊस. हो बबल्या, तू पण तयार झाली. मॅचिंग चप्पल आहे आमची म्हणून. वाव, आमच्या बबडीचा नाद नाही करायचा है ना बबल्या. सगळ्यांना त्रास द्यायला लागला आता नवीन कपडे घातल्यानंतर. उंदीर मामा की उंदीर मामाचा आवाज गेला. आणि ही बघा नुसतं बघेल तेव्हा चरायची कामं करते. डाएट आहे माझं. हा. आणि मला केवढूसा पेरू दिलाय बघा. स्वतः मात्र मोठा खाती आहे. पण तिने काय केलं,
शिरडोनमध्ये पोहोचलो आहे आणि आमचं पेट्रोल संपलं होतं. पण येताना ज्या पंपवरती गेलो तिथं डिझेल अवेलेबल होतं आणि आमची गाडी पेट्रोलची आहे. सो परत फिरून भैया ते पेट्रोल टाकायला गेलेत आणि तोपर्यंत आम्ही इथे ज्यूस प्यायला आलो, कारण आमच्या बबडीला प्यायचा होता पायनॅपल ज्यूस. है ना बबला, काय प्यायचं तुला? आता मँगोवर आलीस, मग ठीक आहे आपण मिक्सवाला करूया. मम्मी सांगितलं मस्त. खूप जास्त ठीक आहे डाएट. वडापाव खाणार आहे सर आणि रिअल फ्रूट्स खरंच मस्त आहे. गावाकडेच रिअल ओरिजिनल ज्यूस मिळतात आणि पूर्ण रिअल फ्रूट्स वापरलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि एकदम ठीक आहे. पण कळतंय टेस्ट करून मोस्ट ऑफ फ्रूट्सच आहेत. मला इथे तू देणार आहेस ज्यूसचे पैसे? दे दे, अरे त्यांना द्यायचेत ना. हे दे हे दे हे दे, तुझे ठेव ते दे. तुझ्याचे वडापाव घेऊयात, हे दे त्यांना. तिकडे तिकडे जाऊन त्यांच्याकडून घे, आता त्यांच्याकडून घे. रिटर्न घे आपले पैसे तिकडून. थँक्यू बोल. आपले सगळे तुझ्या पर्स मध्ये. काय म्हटली? शिरडोनच्या अक्काकडे चालत जाऊया. आणि गाडीतून गेल्यावर काय होतंय? गाडीत गरम होते म्हणून चालायचंय. तू चालत चालत घरापर्यंत येणार? मी उचलून नाही घेणार, मी उचलून घेणार नाही. सो आमच्या महाराणीला चालत जायचंय असा तिचा आदेश होता, तर आम्हाला तर चालत नाही लागले, गाडीत नाही बसू दिलं. एकदम लहरी पांडा आहे. खुश का? आता वारा सुटलाय आणि डोळ्यात घाण जाते म्हणून डोळे बंद करून बसली आहे. नोटंकी आहे. चालत जायचं की गाडीत? कसं जायचं? कसं जायचंय? हा जा मग तू चालत, मी जाते गाडीतून. चल राहू दे. एवढी नाटकी पोरगीच मी बघितली नाही यार. मला बोलत नाही तो. कोण आहे बाबडा? अक्का म्हणायचं. अक्का. आमची आजी, तिने केळी लावलेली आणि ती आज पहिला घड उतरायचंय त्यासाठी खास तिने बोलवलं होतं आणि आता भैया घड उतरतोय केळीचा. आया रे तुफान. अगं वारं सुटले, अगरबत्ती राहू दे. ते फक्त पुढे जे बोंडे आहेत तेच त्याचीच भाजी बनते ना? खेळायची मस्त भाजी बनणार. तुफान तुफान. केळ खायला, केळ खायला. आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे आणि मातीचा वास इतका भारी यायला लागलाय ना. हा हा हा, बाप रे. आणि केवढा मोठा वारा आणि पाऊस चालू आहे बघा. लगेच पन्हाळी गळायला चालू झालं. काय चाललंय बाबड्या तुझं इथे एकटीच? तिला ना असं नेचरमध्ये मस्त बघत बघत खायला खूप आवडतं. इकडे पाऊस पडतोय, आम्ही सगळे आत बसलोय आणि ही पायरीवर बसून एकटीच खात बसली पाऊस बघत बघत. ओ हे हे आगाव. इकडे बघ बबली. पाणी पडते अंगावर. हो ती खेळती, येतात खेळूया. कुणाकडे गेली बबडी तू?
बाबांकडे. कुणाचे बाबा आहेत ते? ते माझे बाबा आहेत. तू कशी काय गेली? हो बबड्याची चप्पल पडली. चलो चलो चलो. सो आता आम्ही घरी आलोत आणि आता मी टी व्ही बघण्यात बिझी आहे. सो मी ब्लॉग इथे एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय बोल. चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. ओके बाय बाय.